जय शिवराज शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचा पुढील येणारा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचे जे काही 2 हप्ते पेंडिंग मध्ये पडलेले आहेत, हे हप्ते कधी येणार आहेत? तसेच नेमके याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत व कोणते शेतकरी अपात्र आहेत? म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना हे हप्ते मिळणार आहेत? याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असाल, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते अजूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडले नाही. फक्त त्याचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. तसेच पीएम किसानचा जो काही समोरचा येणारा हप्ता हा सध्या पहिला तुम्ही पाहिलंच असेल, लोकसभेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या मे महिन्याच्या जवळपास लागणार आहेत. तर त्याच्यामुळं त्याची जी काही आचारसंहितेचा कार्यक्रम त्यांचा जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे 15 तारखेच्या समोर कधी पण लागू शकतो. त्याच्यामुळं आचारसंहितेच्या अगोदर पीएम किसानचा पहिला हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचे जे काही 2 हप्ते आहेत, ते हप्ते सुद्धा हा पीएम किसानचा येणारा हप्ता पडल्यानंतर त्याच्यानंतर लगेच एखाद्या सणाचं औचित्य साधून त्याच्यामध्ये हे नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, जे काही लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा राज्यसभेच्या निवडणुका असतील, ह्या लवकरच लागणार आहेत. मे महिन्याच्या जवळपास लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीचा सुद्धा कालावधी आता संपत आलेला आहे. म्हणजे मे महिन्याच्या नंतर ह्या सुद्धा निवडणुका लागू शकतात. याच्यामध्ये जर सर्व गोष्टीचा विचार केला तर सध्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे काही ज्याचं सरकार आहे समजा, तर ते सरकार पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना जे काही या योजना आहेत हे जे काही अनुदान आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणं आवश्यक. याच्यामध्ये आता जे काही समोरच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आमदार पात्र करणं किंवा अपात्र करणं, सरकार कोणाचं पडू शकतं, त्याच्यामध्ये सध्या पाहिजे नेमकं महाराष्ट्रामध्ये काय होईल राजकारणामध्ये हे कुणीही सांगू शकत नाही. त्याच्यामुळं या गोष्टीचा विचार करता सर्व जे काही राजकीय पक्ष आहेत किंवा राजकीय माणसं आहेत, यांच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना मदत करायची आहे, तर ते काय आचारसंहितेच्या अगोदरच करू शकतात. याच्यामध्ये आता नेमकं हा जो काही येणारा हप्ता आहे, हा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे? याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलंच असेल, सर्वात महत्त्वाच्या मध्ये 3 अटी. 3 अटीमध्ये सर्वात प्रथम जे ई-के-वाय-सी असेल, त्याच्यानंतर लँड शेअरिंग असेल किंवा आधार बँक लिंक, असे तिन्ही ज्या काही अटी आहेत ज्या सर्व शेतकऱ्यांच्या पूर्णपणे कंप्लीट आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना हा येणारा नमो शेतकरी योजनाचा, त्याच्यानंतर पीएम किसानचा हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या जर तिन्ही अटी पूर्ण असल्या तर तुम्हाला हा हप्ता पडणार आहे. जर तुमच्या ह्या अटी पूर्ण नसतील तर तुम्ही तुमच्या जे काही तुमच्या सहकारी असतील, तुमचे अधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या तिन्ही अटी पूर्ण करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी करायची असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल सुद्धा करू शकता. याचा पण व्हिडिओ मी अगोदर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर लँड शेअरिंग म्हणजे कसं करायचं, तुमची जमिनीची पात्रता हे तुम्हाला तहसील किंवा कृषी अधिकारी विभाग यांच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर समोरचं म्हणजे आधार बँक लिंक, म्हणजे तुमच्या खात्याची केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यावर हप्ता पडू शकतो. जर या तिन्ही अटी तुमच्या पूर्ण नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा येणारा हप्ता जमा होणार आहे. याच्यामध्ये आता जी काही फिक्स तारीख आहे ती अजून फिक्स तारीख दिलेली नाही. याच्यामध्ये बऱ्याच वर्तमानपत्र असेल किंवा सोशल मीडिया असेल, यांच्या माध्यमातून नेमका हा हप्ता कधी जमा होणार आहे, फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास हा हप्ता जमा होऊ शकतो. पण नेमकी याची तारीख कोणती आहे अजूनपर्यंत शासनाच्या माध्यमातून दिलेली नाही. याच्यानंतर जी काही तारीख शासनाच्या माध्यमातून दिली जाईल ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं महत्वपूर्ण अपडेट. हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. चला तर भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.